तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग म्हणजे माझी जी वाईफ आहे ती आलेली मला भेटायसाठी बर्थडे निमित्त. तुम्ही मागचा ब्लॉग तर बघितलाच असेल. आणि मी तिला थांबून सुद्धा घेतलेलं 14 एप्रिलसाठी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची जयंती आम्ही दोघे मिळून साजरी केलेली आहे. आणि तुम्ही जर मागचे 2 ब्लॉग बघितले नसतील तर लवकर जाऊन बघा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहेत. तर नक्की जा आणि पटापट जाऊन चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आपल्या. तर लवकर जा आणि ते 2 ब्लॉग बघा अगोदर. आणि आजचा ब्लॉग आहे मी तिला थांबून घेतलेलं आणि आता ती चालली आहे परत एकदा तिच्या गावी. हा, 2 दिवस थांबलेली, 2-3 दिवस. तर ते थांबल्यानंतर आता परत चालली आहे गावी. आणि आता सर्व तयारी वगैरे ऑलमोस्ट झालेली आहे घरी जाण्याची तिची. तर जाऊयात आपण अगोदर तिच्याकडे, बघूयात काय करते मॅडम. झाली का तयारी? चालली आहे. चालले तुम्ही आम्हाला सोडून? का हो? एवढ्या लवकर? हा, जावं तर लागणारच आहे. तर चला, बॅग वगैरे पॅक झाली आहे सर्व. पटकन देतो तुला काढून. नाही का, असं काही नाही झाली. खिडकी उघडतो. तर चला, आता चाललेली मॅडम, पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे. आणि मी चाललोय तिला फक्त स्टेशन पर्यंत सोडायला. स्टेशन पर्यंत सोडून मी परत एकदा माझ्या घरी येणार आहे. आणि या मॅडम जाणार आहेत त्यांच्या गावी. बाय बाय. आतापासूनच थोडं बेकार वाटतंय, पण जाऊ दे. बापरे, तुम्हाला बेकार वाटतं? बेकार म्हणजे खुशी. खुश हो रहा है तुम्ही तर. हा का? खुशी का कुछ ठिकाणा नाही देता पाय अपना. चलो, बॅग पॅक झाली, पटापट चल. तिकडे ट्रेन तुझी बस निघून जाईल, कशाने जाणार? बॅग पॅक झाली ना? चलो. तर कसं वाटलं तुला 2 दिवस तिकडे थांबली तर माझ्या सोबत होती? कसा वेळ गेला तुझा? चांगलं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. मला पण चांगलंच वाटलं, पण जास्त खुश वाटलं इथं. हा? मी चालले म्हणून जास्त खुश आहे. जास्त खुश नाही. लवकर सोडून म्हणजे कसं माहिती का, बस लवकर सोडून यायचं परत रूमवर. बस निघून जाईल तुझी, त्यामुळे खूप. लय घाई झाली आहे ना. मग राहा, मग अजून 2-3 दिवस राहा, त्याच्यात काय नाही, मस्त. आता तुला तर इकडेच राहायचंय तुला. मम्मीचा कॉल आलेला होता. मम्मीचं कॉल येऊ दे ना. मम्मी काय आहे, मम्मीला मी सांगतो ना, राहते. आता आता तुला माहितीये का, हे आता तू परत कधी येणार? बर्थडेची अरे तारीख यार, किती झाली हो आता? आज खूप दिवस झाले, 2-3 दिवस झाले ही इथेच थांबलेली आहे. 12, 13, 14, आज किती? हा ना, 14, 15, 16. 15 म्हणजे 14 तारखेला पण थांबली, 15 तारखेला. आणि आता 16 तारखेला ही निघते आपल्या घराकडे, होम, तुझ्या घराकडे. काही दिवसांनी हिला इकडेच राहायचंय, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, त्याच्यामुळे जा बोललो. पण मला मनामधून कस तरी वाटतंय, आपण दोघे जण एकत्र होतो, सोबत होतो 2 दिवस. कसा वेळ गेला मला समजलं नाही, खरं सांगतो, मनापासून सांगतो. तर चला, ही बॅग आता आपण पॅक करतोय. बॅग पण केली नाही मॅडमने अजून. कुठे ठेवलेत काय माहित सगळे कपडे वगैरे सर्व. तुमच्यात कपाटात ठेवले. माझ्या कपाटामधली जागा माझी. पण घर एकदम स्वच्छ ठेवला हिने. 2 दिवस होतं तर एकदम साफसफाई, जिकडच्या तिकडे सामान ठेवलं. आणि माझा हा रूम कधीच स्वच्छ असायचा नाही, पण हिने ठेवलाय. फक्त तो टावेल आता मी आंघोळ करून आलो आणि तो असा लटकून ठेवला बघा. मीच ठेवलाय, तो उचलतो, त्याच्यात काही नाही. पण लग्न झाल्यावर सुद्धा अशीच रूम क्लीन ठेवत जा, फक्त एवढंच बोलेल. का नाही ठेवणार? हा, का नाही ठेवणार म्हणजे? नाही ठेवणार, ठेवणार आहे. ठेवणार आहे ना. मग तेच बोलतो. चला, बॅग पॅक कर, पण लवकरातल्या लवकर निघू इथून. हा, लवकर काही झाली बाहेर काढायची. नाही ग, बाहेर राहा बोलतो मी तुला. उलट मला कस तरी वाटतंय, तुला बोललो ना. आता परत कधी येणार आहे तू? लवकरच येईल, तेव्हा लग्न झाल्यावर. आता लग्न झाल्यावर नाही ग, लग्नाला अजून टाइम आहे ना आपला. कधी काय होतं पुढचं प्रोसिजर काय? मध्ये मध्ये कशी होऊ मग आता परत? आता एक तुला कारण सांगू का? हा, आता आपले 50K सबस्क्रायबर होणार आहे विशाल खरात युट्यूब चॅनलचे. तर तेव्हा तू ये प्लीज, आपण मस्त सेलिब्रेशन करूयात. जवळच आहे, 8-9 तासाचा प्रवास आहे हिचा. तर 8-9 तास कसे पण एक दिवसासाठी. 8-9 तास? अरे बापरे, फक्त 8-9 तास. अरे फक्त 8-9 तासाचा प्रवास आहे.
ते करून तू येऊ एक दोन शकतो. घंटे तर झोपून असते मी. तुम्ही 8-9 तास बोलता. हा मग झोपून ये ना, त्याच्यात काय एवढं. प्रवासामध्ये जास्त नाही होत प्रवास. तेव्हा प्रॉमिस कर येशील. प्रॉमिस. आता राहत दे. प्रॉमिस केलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे, पहिले सांगतोय. 50K सबस्क्रायबर. गाईज तुम्ही पण लवकरात लवकर माझे 50,000 सबस्क्रायबर करून टाका, जेणेकरून ही पटकन येईल. आता फक्त काही 2-3 हजारच जणांची बाकी आहे, म्हणजे आज गेली तर लगेच 2-3 दिवसानंतर रिटर्न. तर जाऊ द्या माझ्या अटके. पण तू प्रॉमिस केलेलं एवढं लक्षात ठेवा. तर चला जायचं सोडाय. लवकरात लवकर बॅग पॅक कर. मी आहे बाहेर हॉलमध्ये. पटकन कर, टाइमपास करू नको. तू आलीस जस्ट. तर चला तोपर्यंत आता थोड्या वेळानंतर भेटू आपण. अरे देवा, काय झालं का? चेन नाही लागत आहे बॅगची चेन. बापरे, आता राहते का इथे? बॅगची चेन पण नाही लागत आहे बघ. बॅगची चेनच नाही लागत आहे, राहते का? बोल. बॅग पण बोलते की जाऊ नको तू, त्याच्यामुळे बॅगची चेन नाही लागत आहे. बोल काय करते? थांबते का? नाही हो, बॅगची चेन बघा तुम्ही एकदा. लाव नाही माझ्या कुणी लागणार. काय टेन्शन ना घेऊ आपण. नाही का चेन नाही लागली ना दुसरी बॅग घेऊ, पण तुला घरी सोडणारच आहे. नाही मजाक कर. अरे मजाक करतोय. ही बघ ना चेन नाही लागत आहे. इकडे मी लावतो. काय लावता? चेन लावतो. तुमची बॅग नसेल दुसरी आहे ना बॅग. चल आपण दुसरी बॅग देतो तुला. थांब बॅग काढतो मी. चलो तर चला, ही बॅग मी काढलेली आहे आणि ही बॅग आपण आता देऊ आमच्या मॅडमला. घ्या हो मॅडम ही बॅग. ठीक आहे. मम्मीचा कॉल आलाय बघा. मम्मीला बोला येतोय ना. ही बघा ही बॅग चालेल ना? हा बा फोन कर, उचलो आपण पहिले. झाले का? हो झालं. बदले कपडे. हो तुम्ही बॅग दिली ना दुसरी वाली. चला बॅग भरलेली आहे. याची तर चेन तोडू नको बाबा. याची पण कुठली व्हेरी गुड. लागली. ही वाली लागते की नाही हो? ही वाली तोडशी. चलो चला दे बॅग दे. ही बॅग. लाईट्स वगैरे सर्व बंद कर आणि ते खिडक्या विडक्या बंद कर. त्या थांब दे मी बंद करतो. चल तोपर्यंत कर करता. चला मॅडम चाललेले खाली सगळे ते पदर बघ ना. पदर ओढणी सगळं घेतलं ना. तर चला जाऊया आता आपण. बॅग माझ्या जवळच ना बाबा. यू मोस्ट वेलकम. तर आता मी कॅमेरा पकडण्यासाठी दिलेला आहे आमच्या मॅडमला, आणि गाडी चालवत असताना कॅमेरा नाही पकडू शकत, त्याच्यामुळे तिला दिलाय. नाही तर तुम्ही बोलाल काम सांगत असतो. नहीं तू आज चला जाएगा तो मैं क्या करूँगा, तू याद बहुत आएगी तो मैं क्या करूँगा. काही नाही हो, तुम्ही खूप खुश राहणार आहे मी गेल्याच्या बाद. अगं नाही ग बाई, तू गेल्याच्या नंतर कसं काय खुश राहू मी. मग काय आता खुशीचं गाणी म्हणतात हे तुम्ही तर. दुःख होतंय ते, दुःखाचं गाणं आहे, खुशीचं थोडी. दिसत असते मला किती खुश आहे तुम्ही तर. असं नाही, दुःखाचं गाणं आहे. खरंच दुःख झालंय मला थोडंफार. कळतंय पण ठीक आहे. एक गोष्टीची खुशी पण आहे की तू आता चालली म्हणून. नाही ते चालली नाही, ते तर दुःख आहे. पण एक गोष्टीची खुशी आहे की आपले 50,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर तू रिटर्न येणार आहे. प्रॉमिस केलंय तू, एवढं लक्षात ठेव. हो हा यायचं. मम्मी त्यांना घेऊन ये वाटलं सर, फुल फॅमिली सोबत या. हो
आणि त्यावेळी जास्त दिवसासाठी आहे, 1-2 दिवसासाठी नक्की असं. फुल फॅमिली असलं मग काय टेन्शन नाही ना. घरचे नाही बोलणार का हो? परत जायला लग्न झाल्यावर मग मी सांगतो ना त्यांना. ऐकायला पाहिजे आता घरचे. ऐकायला पाहिजे काय, आता आपले 50,000 सबस्क्रायबर होणार आहे, तर त्या खुशीच्या दिवशी तर यायलाच पाहिजे. तू असलीच पाहिजे. लग्नाच्या अगोदर नाही पाठवतो, पण हेच कसं तरी आले मी आता इकडे. लग्नाच्या अगोदर नाही पाठवत. आता समज मी बोलतो ना मम्मीला, कशाला टेन्शन घेते. काय माहित आता मम्मी तुमचं ऐकते का नाही. ऐकेल ना, मी सांगतो ना, सासूबाईला सांगतो, नीट समजावून सांगतो. हे बघा आपल्या युट्यूब चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर झालेत, एवढ्या लोकांचं प्रेम आहे आपल्या सोबत, तर आपण ही माझ्या सोबत असलीच पाहिजे त्या दिवसाला. बरोबर आहे. आमच्याकडे नाही पाठवतो. बघू ना, मी बोलतो सर्वांना. काय बोलतात बघू. काय बोलतो. तू नाही आली तर मी येईल तिकडे, पण आता हे सगळे जण पॉसिबल नाही ना आपल्या घरचे तिकडे जाणं, एवढे जण. त्यामुळे नाही का आपण काय करू, तू एकटी ये किंवा फॅमिलीला घेऊन ये, मग जाऊ. आता खूप बेकार वाटतंय की तू चालली मला सोडून. 2 दिवस तुझे कसे गेले? 2 दिवस काय वाटलं तुला? आता सोडून जाताना थोडं दुःख होतंय का खुशी होती? छान वाटलं, खूप छान वाटलं. तुम्ही बीचवर नेलं होतं ते खूपच छान होतं. कारण फर्स्ट टाइम होता ना माझा. बीच वर फर्स्ट टाइम होता ना. अजून परत 14 एप्रिल मध्ये पण डान्स केला. डान्स कसा केला? डान्स तुमचा भारी वाटला. डान्स तुझा मम्मी म्हणजे तू गावी राहायची तेव्हा 14 एप्रिल मध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये डान्स करत नव्हती ना, काय तू बोलली होती. नाही करत. मग आता ह्या वेळेस केला तर कसं वाटलं तुला? आता केला भारी वाटलं. ते पण तुमच्या सोबत भारी केला पण 1 नंबर. मला वाटत नव्हतं तू एवढा भारी डान्स करते. तुम्हाला काय वाटतंय? आता मला तर दुःख होतंय तू चालली तर. तू पण काळजी घे स्वतःची. काळजी हो घेणारच मी काळजी. कॉल करत राजा मध्ये. तुला विसरून जा संपर्क मी घरी गेल्या. नाही असं नाही. आज तर करावंच लागेल, कारण की तू प्रवासामध्ये असशील तर कॉल करावाच लागणार आहे. बघते ना आता कॉल किती करतात. करेलच. मेसेज केला तर काही नाही करत तुम्ही. मेसेज नाही बघत जास्त, पण कॉल बघेल. आता तुझा असल्यानंतर का नाही उचलणार? किती पण कामात असलं इकडे बघा एकदा. किती कामात असला तरी तुझा फोन उचलायचा माझी जिम्मेदारी आहे. बघते ना आता किती उचलतात. बघ ना मग. हो बघते. तर चला, मी स्टेशनला आलेलो आहे आणि आता जातोय हिला सोडवायला. हे बघा बस सर्व थांबलेले आहेत. लगेच चाललोय. इकडे गाडी थांबून नाही देते आपली गाडी. हो लगेच चाललोय. तर चला आपण निघू. बाय बाय. सावकाश जा. तुझी बस लागलेली आहे तिकडे, येणारच आहे तुझी ट्रॅव्हल्स. तर सावकाश जा. अजून काय? तुम्ही तुला स्माइल करू लागले. अगं मग चालले म्हणून एवढं खुश नका हो. तुम्हाला प्रवासामध्ये कॉल करतच राहील. कॉल उचल. अरे देवा, म्हणजे अजून टेन्शन आहे का? स्माइल लागली चेहरा तुमच्या. अगं दुःख आहे का? काळजी घे. सावकाश जा, नीट जा. फोन करत राहा, असं काही नाहीये. फोन पण करत राहा. काळजी घे. पोचल्यावर पण फोन कर. तसं मी फोन आपला तर चालूच असणार आहे. असं पण कर. काळजी घ्या. ओके. किट्टूची काळजी घ्यायला सांगितली. अजून पण ब्लॉग मध्ये आवाज नाही येते का तुझा? आवाज नाही येते. आता बोल. मम्मीची काळजी घ्या, पप्पाची. ओके. अजून किट्टूकडे लक्ष द्या. जास्त मस्ती करते, मोबाईल बघतोय. तो मस्ती करणारच आहे. लहान मुलगा आहे तर मस्ती करणारच आहे. सगळ्यांची काळजी घेतो. आणि तू कशाला आहे मग? तू कशाला आहे? तू काळजी घेतली पाहिजे तर मला सांगते. तू काळजी घेतली तर मला सांगते का? मी घरी चालले ना आता. घरी चालली का? बरं. तोपर्यंत लग्न होईपर्यंत मला काळजी घ्यावा लागेल. नंतर आमची मॅडम काळजी घेशील ना खरोखर? का फक्त आता बोलायला बोलते? नाही. तर चल सावकाश जा. आपण ब्लॉग एंड करून टाकू. हा छोटासा ब्लॉग. काय वाटतं? कालच्या सारखा. चल ये. थोडस ये. नको तू नको. चल बोल. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मॅडम बोला लवकर. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर मॅडम मला प्रॉमिस केलंय पुढच्या वेळेस भेटायला येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. 50,000 सबस्क्रायबर करा. म्हणजे मॅडम 2-3 दिवसातच रिटर्न येतील आणि आपण चांगला एकदम भारीवाला
50K चा केक कट करू आणि सेलिब्रेशन करू खूप सारं. तर चला हा ब्लॉग आपण येथेच एंड करतोय. बाय बाय.